हॅलो, नमस्कार. मी माधुरी तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये कर्ली केसांची निगा कशी राखायची किंवा आपण त्याच्यासाठी पॅक कसा बनवायचा हे दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी एका वाटीमध्ये 2 स्पून दही घेतलं आहे आणि त्यामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल टाकणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी एक अंड टाकणार आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी फक्त अंड्यातला पांढरा जो पार्ट असतो तो फक्त टाकला तरी चालेल. यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून कोकोनट ऑइल, जे पॅराशूट ऑइल आपण म्हणतो, ते टाकून घेणार आहे आणि हे पूर्ण मिश्रण छानपैकी स्पूननी एकजीव करून घेणार आहे. हा झालेला आहे आपला हेअर मास्क तयार. चला तर मग आपण बघूया हा हेअर मास्क आपल्याला केसांना किंवा केसांवर कसं अप्लाय करायचं आहे आणि त्याचा रिझल्ट देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर माझे जे केस आहेत ते हलके कर्ली आहेत. कर्लीपणा टिकून राहण्यासाठी मी हा हेअर मास्क तयार केलेला आहे. महिन्यातून एकदा तुम्ही हा हेअर मास्क नक्की तुमच्या केसांना लावावा. तर इथे मी ब्रशच्या साहाय्याने हा हेअर मास्क पूर्ण केसांना लावत आहे. अगदी मुळांपासून लावायचा प्रयत्न करत आहे. केसांच्या मुळांना आणि पूर्ण केसावर हा हेअर मास्क आपण हलक्या हाताने किंवा हलक्या ब्रशच्या साहाय्याने लावून घ्यायचा आहे. ब्रशच्या साहाय्याने लावला गेला तर हा हेअर मास्क अगदी खालच्या स्काल्पपर्यंत पोहोचला जातो. तर उरलेला जो हेअर मास्क होता तो मी हाताने पूर्ण माझ्या केसांवर लावून घेतलेला आहे. इथे बघू शकता, मागचा पोर्शन असेल किंवा समोरचा पोर्शन असेल, ब्रशच्या साहाय्याने अगदी मुळांपासून हा हेअर मास्क लावून घेतला आहे. अंड हे प्रोटीनयुक्त पदार्थ असल्यामुळे आहारामध्येच तसंच केसांना देखील याचा खूप जास्त उपयोग होतो. तर अंड असेल, ॲलोवेरा जेल असेल, दही असेल किंवा विटॅमिन ई कॅप्सूल असेल, हे आपल्या केसांना हेल्दी ठेवण्याचं काम करतात. तर या मास्कमध्ये देखील मी अंड्याचा उपयोग, कोकोनट ऑइलचा उपयोग, विटॅमिन ई कॅप्सूलचा उपयोग आणि दहीचा उपयोग केलेला आहे. इथे माझा मास्क लावून झालेला आहे. याचा थोडासा वास येत आहे, पण आपल्याला या मास्कला 45 ते 50 मिनटं त्यानंतर हेअर शॅम्पूनी आणि कंडिशनरनी आपले केस छान धुवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही माझा रिझल्ट बघू शकतात. माझे जे कर्ल्स आहेत ते इथे जास्त उभरून दिसतात. तर हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला